वेलकम टू स्टारशाही। तर मनोरंजन विश्वात काय सुरू आहे या सगळ्याचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे। सध्या सगळीकडे लॉकडाऊन सुरू आहे, मात्र तरीही स्टारशाहीच्या माध्यमातून आम्ही तुमची भेट तुमच्या लाडक्या सेलिब्रिटींसोबत घडवत असतो। व्हिडिओ कॉलद्वारे होणाऱ्या गप्पांचा सिलसिला आजही सुरू असणार आहे आणि त्यातून आज आपल्या भेटीला कोण येणार आहे तुम्हीच पहा। नमस्कार, मी चित्राली चोगले आणि स्टार शाहीमध्ये आपण नवनवीन सेलिब्रिटीजना भेटत असतो। आज आपण जाणार आहोत रुजुता देशमुखच्या घरी आणि तिच्यासोबत गप्पा मारणार आहोत। तर मी म्हणाले आपल्या सोबत आहे रुजुता। आणि रुजुता, थँक्यू सो मच की तू अशी आमच्याशी कनेक्ट झाली आहे आणि असा वेळ तू आम्हाला देतेस। थँक्यू काय त्यात, उलट सध्या आपल्याला सगळ्यांना जितक्या माणसांशी गप्पा मारता येतील तितकं आवडणार आहे. नक्कीच लोकशाही न्यूजचे सगळे प्रेक्षक वाट बघतायत की आपण काय गप्पा मारणार आहोत। तर थेट गप्पांना सुरुवात करूया। जसं आता सगळीकडेच लॉकडाऊन सुरू आहे आणि आपण सगळे घरात आहोत आणि टेक्नॉलॉजीच्या पद्धतीने आपण एकमेकांशी कनेक्ट होतोय। तर सध्या कसं आहे, म्हणजे एरवी जेव्हा तू धकाधकीच्या आयुष्यात शूट्स असतात किंवा काय असतं, त्याचा कट टू आता इतका मिळालेला मोठा ब्रेक, तर कसं डिफरन्स काय आलाय लाईफस्टाईल मध्ये? लाईफस्टाईल मध्ये भरपूर फरक आलाय, खूप आराम करायला मिळतोय, पण जे काम करायला मिळतंय ते टोटली वेगळं आहे. त्यामुळे त्याचा एक वेगळा स्ट्रेस येतोय की घरकाम जे असतं, जे करायची तशी खूप सवय नसते, त्यामुळे तो एक वेगळा स्ट्रेस थोडासा मला आहे की स्वयंपाक करणं अख्खा. तरी मी असं म्हणेन माझा नवरा, माझी मुलगी खूप मदत करतात. त्यामुळे मी जर स्वयंपाक करत असेल तर उरलेल्या सगळ्या गोष्टी ते सांभाळतात, की धुणं म्हण, भांडी म्हण, त्यामुळे त्याचा स्ट्रेस मला नसतो. तर हा एक स्ट्रेस भाग आहे माझ्यासाठी की स्वयंपाक करावा लागतो. पण त्याच्यातच मग मी कसं स्ट्रेस न घेता काहीतरी वेगळे पदार्थ करता आले तर, की जेणेकरून थोडंसं बरं वाटेल मलाही, की अरे आपल्याला हा पदार्थ जमला अशा दृष्टीने. तर हा एक प्रयत्न आहे आणि मुख्य बदल असा वाटतो की कुटुंबाला वेळ देऊ शकतोय. माझ्या नवऱ्याला, माझ्या मुलीला पूर्ण वेळ मिळतोय. त्यामुळे आम्ही तिघं सतत एकत्र आहोत. तर लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काळात असं होतं की अजून काय करू, अजून काय करू असं व्हायचं. त्यामुळे आम्ही भरपूर, आमच्याकडे बोर्ड गेम खूप असतात. म्हणजे आम्ही खूप साजरी लहान असल्यापासून तिघं एकत्र बोर्ड गेम खेळतो किंवा पत्ते हा. खेळतो. त्यामुळे सुरुवातीच्या एक 15-20 दिवसात आम्ही खूप बोर्ड गेम खेळलो, एकत्र फिल्म्स बघितल्या. त्याच्यानंतर आता असं झालंय की आता त्याचा पण कंटाळा आलाय. त्यामुळे आता बोर्ड गेम जरा कपाटात गेलेत. मग आता वेगवेगळे गेम्स मी आणि माझी मुलगी शोधून काढतोय, की मग पेन आणि वही घेऊन बसतो, मग काहीतरी मार्क देऊन काहीतरी ग्रॅमॅटिकल गेमच खेळलाय किंवा मनात काहीतरी एक माणूस धरलाय मग ओळखलाय वगैरे, असे एक वेगळे गेम शोधून काढले. असं वैविध्य चाललंय आणि म्हणजे त्याचा प्रयत्न. एकंदरीत एकंदरीत सगळं छान चाललंय। जसं तू म्हणालीस की स्वयंपाक जे तू आता वेगळे वेगळे डिशेस ट्राय करते, तर त्या क्वारंटीन टाइम मधली सगळ्यात बेस्ट डिश कुठली होती? आणि एक अशी डिश होती म्हणजे जी एक्सपेक्टेडली अनएक्सपेक्टेडली चांगली झाली, आणि एक अशी डिश जी तुला वाटलं होतं की अरे नाही होणार, पण ती नाही झाली, असं काय होतं का? हो, हो. भरपूर काय काय झालंय. या क्वारंटाईन पिरियड मधला बेस्ट मला वाटतं मी परवाच चिकन खिमा केला होता. तो बेस्ट झाला होता आणि मला वाटलं होतं की कारण मी जनरली घरातले ज्यांच्याकडचे चिकन किंवा मटण खिमा खाल्लेले आहेत, ते मला असं वाटायचं की ठीक आहे, म्हणजे ते अनहेल्दी खिमाच चांगला असतो बहुतेक. जो टपरीवर आपण घेतो, जो खूप ऑइल असतं आणि खिमा पाव आपण खातो, बहुतेक तोच चांगला असतो असं माझ्या मनात एक बसलेलं होतं. पण त्या दृष्टीने मला तसा चमचमीत आणि तिखट खिमा करायचा होता आणि तो तसा झाला. सो आय वॉज वाह! सो सरप्राईज, वॉव मला आलं असं झालं होतं. आणि पोळ्या माझ्या वाईट व्हायच्या, त्या जरा बऱ्या आणि चांगल्याच्याकडे मी निघालीये म्हणजे. हे आणि असेल, प्रॅक्टिस वाढली आहे. अगदीच, म्हणजे प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट म्हणतो आपण, तसंच आहे हे की घडीच्या पोळ्या माझ्या चांगल्या व्हायला लागल्यात आणि पचका ऍक्च्युली मी रेग्युलर जो पदार्थ करते त्याचा एक पचका उगाचच झाला, ते म्हणजे तूप. घरगुती तूप मी म्हणजे खूप पूर्वीपासून करते, जे कधीच माझं चुकत हम्म. नाही. या क्वारंटीन पिरियड मध्ये असं झालं की मी तूप ठेवलंय आणि मी बाहेर बसले आणि थोड्या वेळात होईल आता तर जाऊ आत असं म्हणून मी मोबाईल मध्ये घुसले
आणि तुम्हाला माहितीये सगळ्यांना मोबाईलमध्ये एकदा आपण सुरू झालो की अच्छा हिने हे post केलंय का, अच्छा त्यांनी हे पोस्ट केलंय का, असं म्हणत मी बसले आणि माझं अख्खं तूप जळलं. मला इतकं वाईट वाटलं, खूप वाईट वाटलं. त्यामुळे ते एक माझा जो नेहमी खासियत असलेला पदार्थ आहे तो पचका झाला. आणि अजून एक म्हणजे माझ्या सासूचा वाढदिवस होता या क्वारंटीन मध्ये. आणि ती पुण्याला असते, आम्ही दोघं इकडे, आम्ही तिथं मुंबईत असतो. त्यामुळे असं खूप जीव वरखाली होत होता. पण मग तिच्यासाठी मी केक केला, तिच्यासाठी एक व्हिडिओ तयार केला. केक वगैरे करणे इथपर्यंत माझं सुगरण मी नाहीये अजिबात. त्यामुळे तो केक केला. मग आम्ही माझा दीर इंग्लंडला असतो, त्यामुळे आम्ही एक व्हिडिओ कॉल केला आणि त्याच्यावर आम्ही तो केक कट केला, जो माझ्या मुलीने कट केला. त्यामुळे नातीने तिचा केक कट केल्याचा तिला आनंद झाला. असं. आनंद तेवढंच हे म्हणजे छान, म्हणजे तुझं किचन स्टोरीज एकदम छान रंगल्या आहेत क्वारंटीन मध्ये. पण जसं आपण घरात आहोत, सगळं चांगलं आहे, सगळं चालू आहे, पण काही काही ठिकाणी बाहेर तितकी पॉझिटिव्ह परिस्थिती नाही आहे. काही लोकांना अजूनही त्याचं गांभीर्य कळत नाहीये, काही लोकांना तेवढे रिसोर्सेस अवेलेबल नाही आहेत. यांच्याबद्दल म्हणजे यांच्याबद्दल काय बोलायचं असेल तर काय नेमकं मत असेल तुझं? ऍक्च्युली ज्यांना ही परिस्थिती कळत नाहीये ना, ते खूप दुःखद आहे. म्हणजे मला आम्ही हळूहळू काय केलं माहितीये ना, की फार न्यूज बघायच्या नाहीत, कारण त्यांनी खूप त्रास होतो, की लोकांना का कळत नाहीये आणि लोक का बाहेर पडतायत आणि हा काय वेडेपणा आहे. तर त्यांनी आपणही घरात बसलोय, इट्स नॉट इझी की बाहेर नाही पडायचं आणि त्याच बरोबर महिनाभर राहायचं. तर किती निगेटिव्हिटी कमी होऊ शकेल असा आम्ही प्रयत्न केला. पण अर्थात जगात काय चालू आहे हे आपल्याला माहीत हवंच. अशा दृष्टीने जेव्हा ज्या लोकांना त्याचं गांभीर्य कळत नाहीये, ते खूप वाईट आहे. म्हणजे मला खरं तर पोलिसांचं खूप वाईट वाटतं, की त्यांना अजूनही लोकांना हे समजवावं लागतंय, की अरे बाबांनो घरी बसा. की का तुम्हाला नवरा बायको दोघांना स्कूटरवर फिरत फिरत खरेदीला का जायचंय? गाडी 3-3 जणांना बसून भाजी आणायला का जायचंय? किंवा काही जण असे पण आहेत, की आगाऊपणा म्हणू आपण त्याला, की मला कुठं होतोय कोरोना. तू सुचतो. अरे तुला नाही होणार, पण काय मुद्दा आहे हा का कळत नाहीये. किंवा ज्यांना झालेलं आहे ते काही ठिकाणी लपून बसलेले आहेत. तर खरं तर लाजिरवाणा असा हा रोग नाहीये, म्हणजे हा आजार नाहीये. हा बरा होतोय किंवा काही जणांचा बरा होत नाहीये. तर हे खरं तर लोकांना कसं कळेल आणि त्यासाठी आपली जी यंत्रणा लढतीये, मला खूप कौतुक वाटतं त्यांचं. म्हणजे डॉक्टर्स आहेत, सफाई कर्मचारी आहेत, पोलीस तर बिचारे लढतायत असं मला वाटतंय. म्हणजे मी 1-2 किस्से पुण्यातले असे ऐकले, की पोलीस म्हणजे आता कालच मला वाटतं आरती ओवाळली लोकांची किंवा मॉर्निंग वॉकला आम्ही जाणारच, तर त्यांना शिक्षा म्हणून सूर्यनमस्कार घालायला लावले. म्हणजे ते आता या लेव्हलला आलेत, की शिक्षा नको बाबा, पण हे असं करून बघूया तरी ऐकतायत. तर ही वेळ खूप वाईट आहे आणि मला वाटतं ना त्याच्यामुळे जे सिन्सिअरली घरी बसलेत ना त्यांना शिक्षा भोगावी लागणार आहे हळूहळू. हे जे लोक आगाऊपणा करतायत त्याच्यामुळे कदाचित कायदा अजून स्ट्रिक्ट होईल, कदाचित काय होईल पुढे माहित नाही. पण ह्या लोकांनी घरात बसावं, ह्याच्यासाठी जर नियम अजून स्ट्रिक्ट होत गेले, आपण जे सिन्सिअरली घरात बसलोय त्यांना मग काहीतरी घ्यावं लागतं कदाचित. असं मला खूप वाईट परिस्थिती आणि ही बदलायला हवी. खरंच म्हणजे आपण खरंच काटेकोरपणे पाळतोय, अनेक जण ते काटेकोरपणे पाळतायत. पण जर हे काही माणसं जी बाहेर पडत नाहीये ती थांबली नाही तर हे लॉकडाऊन जसं तू म्हणालीस तसं कठीण होऊ शकतं, वाढवू शकतं, त्याच्यातून अजून काय निर्माण होईल माहित नाहीये. त्यामुळे आता जसं आपण म्हणतोय की प्रत्येकाने गांभीर्य लक्षात घेतलं पाहिजे. आत्ता तरी लक्षात घेतलं पाहिजे. आता खूप दिवस आपण त्याच्यात आहोत, सरकार प्रयत्न करते आहे. तच तुझी मालिका आनंदी हे जगसारे त्याच्यातून तुझी एक्झिट झाली. पण सुरुवातीला जेव्हा तू मालिकेत दिसलीस तेव्हा अनेकांनी एक आदर्श आई किंवा अशी आई हवी, खूप दिवसांनी छान मालिका हे आहे. तर आनंदी हे जगसारं हे हा जो टॅग आहे किंवा हे जे टायटल आहे ते घेऊन जर आत्ता जगाची परिस्थिती जे तू बघतेस की जी आता सगळं बिथरलेलं आहे, सगळ्या परिस्थिती एवढी कठीण आहे, तर आनंदी हे जगसारं पुन्हा करायचं असेल तर तू त्याच्यासाठी तुला जर हे दिलं की आनंदी हे जगसारं पुन्हा दिसलं पाहिजे, तर तू काय बदल घडवशील आणि कसं असेल तुझं आनंदी हे जगसारं? मला असं वाटतं आत्ताच आपण ज्या प्रश्नावर बोललो तेच होईल, की जर सगळ्यांना गांभीर्य कळलं या आजाराचं,
आणि सगळे जर का घरी बसले आणि करोना या विषाणूवर जर आपल्याला काहीतरी औषध मिळालं आणि ते पळवून लावण्याची सोय जर का झाली, जे सगळं सरकार सगळे देश विविध देशात हा प्रयत्न चालू आहे, तर ते सापडलं आणि सगळे जर सिन्सिअरली किंवा आपल्याकडे जे आहे ना की नियम सरकारने दिला की तो कसा तोडायचा ह्याची सोय जी मनात लोकांच्या काही मनात लोकांच्या सुरू होते की नियम आला ना ताबडतोब तो तोडायचा कसा ह्याची एक तयारी चालूच असते. तर ही जी मानसिकता लोकांची आहे ती मी बदलू शकत नाही, पण ती प्रत्येक माणूस स्वतःच्यातली बदलू शकतो. तर जर लोकांना हे सगळं पटलं आणि जी काही मंडळी आपला हा इंटरव्ह्यू पाहतायत त्याच्यापैकी एक 5 किंवा 10 जणांना जरी वाटलं की हो खरं तर मी हा आगाऊपणा करत होतो किंवा करत होते, तर आज हे ऐकल्यावर मला असं वाटतं की मी हे करू नये, जाऊ देत ना बायको बरोबर कशाला जायचं भाजी आणायला, असं जरी काही जणांना वाटलं तरी मला आनंद होईल आणि मग आनंदी हे जग सारे होईल. कारण जितकं आपण नियम पाळू तितकं ह्या सगळ्यातून आपण लवकर बाहेर पडणार आहोत. आता खरं तर सुरुवातीला ही जी बाहेर शांतता आहे ती खूप छान वाटत होती. पक्षी छान होतायत, छान आवाज येतात, हॉर्न्स ऐकू येत नाहीयेत किंवा लोक कमी असल्यामुळे लोक कमी थुंकतायत. ते थुंकणं सुद्धा लोकांना समजत नाही की त्याच्यामुळे काय काय होतं. तर हे सुरुवातीला छान वाटायला लागलं, पण आता ते जरा भकास वाटू लागलंय. तर आपण जर का हे नियम पाळण्याची मनस्थिती निर्माण केली, प्रत्येक माणसाने आपापली स्वतःची जबाबदारी घ्या, समोरच्याची नका घेऊ, चला मी माझी जबाबदारी घेते, असं जरी प्रत्येकाने म्हटलं तरी सगळं सुरळीत सुरू होईल, करोना विषाणू पळून जाईल आणि आनंदी हे जग सारे होईल. खूप छान आणि भरभरून बोललीस तू आणि जसं तू म्हणाली की ही शांतता आता भयाण वाटायला लागली आहे कुठेतरी. तर लवकरात लवकर हे सगळं होईल आणि आपण छान परत मस्त होईल असं आपण आशा करू शकतो सध्या आणि आपण आपल्यासाठी तरी काही नियम घालून देऊ शकतो जे आपण सगळे पाळतो आहे. तर लॉकडाऊन आहे आणि तुम्ही घरात विविध गेम्स खेळतायत तू म्हणालीस, तसं तुझे किचन स्टोरीज सुद्धा रंगतायत. पण अजून एक गोष्ट तुम्ही सुरू केली आहे जी आता सध्या फार छान पकड धरू लागली आहे. ती म्हणजे तुमच्या लाईव्ह गप्पा तुझ्या आणि शिरीषजींच्या. रुजुताचे मिस्टर आहेत शिरीषजी, त्यांच्यासोबत ती येऊन प्रेक्षकांना मला सांगायला आवडेल की त्यांच्यासोबत ती येऊन सध्या फेसबुकवर लाईव्ह एक नवीन काहीतरी अनोखी गोष्ट त्या लोकांनी चालू केलेली आहे. ती काय आहे तूच सांग. चालेल. त्याची सुरुवात कुठून झाली ते सांगते, की आमच्या मनात हे कुठून आलं. माझा नवरा छान गातो किंवा मधल्या एक 2-3 वर्षात त्यांनी शिट्टी वाजवायला सुरुवात केली पण ती शिट्टी म्हणजे नुसती साधी शिट्टी अशी नाही, तर गाणी, शीळ असं म्हणतात त्याला. कारण रिसेंटलीच आम्हाला असं कळलंय, की शिट्टी ही दाद देताना आपण शिट्टी वाजवतो. पण जेव्हा त्या शिट्टीमध्ये भावना ओतली जाते त्याला शीळ असं म्हटलं जातं. त्यामुळे शिरीष गाणी गातो शिट्टीतून. तर हा एक वेगळेपणा आहे. जगात बरेच जण हे करतायत. तर तो गेल्या 3-4 वर्षात इन्स्पायर झालाय आणि त्याचं थोडं वेगळेपण असं आहे, की तो जेव्हा शिट्टीतून गाणं गातो, एक तर बेसिकली काय आहे, तो आपल्याच क्षेत्रातला आहे. तो स्वतः ऍक्टर आहे, तो प्रोड्युसर आहे, तो चॅनलला होता वगैरे, वगैरे. त्यामुळे त्या भावना ओतणं जे त्याच्या शिट्टीत आहे ते थोडंसं स्पेशल आहे. की ती शिट्टी जेव्हा आपण ऐकतो तेव्हा ते लिरिक्स आपल्याला जर माहिती असेल तर ते लिरिक्स पण आपल्याला कळतात त्या शिट्टीतून. तर ही एक गंमत आहे. त्यामुळे तो घरात ना रियाज करत असतो. तर आम्हाला इतकं जाणवलं की तो शिट्टी वाजवतोय किंवा तो गातोय आणि मी कामं करतेय, साजरी काहीतरी कामं करते किंवा तो कामं करता करता हे करतोय. तर ना घरात एक पॉझिटिव्हिटी असते कायम. एक छान वाटतंय गाणं चालू आहे छान आणि आपण कामं करतोय. ऑलवेज म्युझिक इज द बेस्ट स्ट्रेस बस्टर. त्यामुळे त्यांनी खूप पॉझिटिव्हिटी येते घरात आणि मग आम्हाला सुरुवातीलाच एकदम म्हणजे आपल्या लॉकडाऊनच्या खूप सुरुवातीच्या काळात आम्हाला हे जाणवलं की हे छान आहे, ही पॉझिटिव्हिटी जर आपल्याला मिळतेय तर आपण लोकांना का ती द्यायची नाही आणि घर बसल्या. आणि त्याच्यातून आम्ही विचार केला एक फेसबुक लाईव्ह करून बघूया, तर मी त्या गाण्यांची माहिती देते, तू शिट्टी वाजव आणि ती माझी मुलगी टेक्निकल सपोर्ट म्हणून काम करते, ते गाणं प्ले करणं म्हण किंवा ह्या सगळ्या गोष्टी. म्हणून आम्ही एक रविवार अचानक कार्यक्रम केला आणि त्याला इतका छान रिस्पॉन्स झाला. सगळ्यांचं म्हणणं बेसिकली असं आहे की बरेच जण आता कार्यक्रम करतायत, छान छान करतायत. तर बऱ्याच जणांना असं वाटलं की ही शिट्टी वेगळी आहे आणि मी जी माहिती देते ती पण लोकांना आवडते. तर मला असं वाटलं वाव हे आवडतंय. तर त्या पहिल्याच कार्यक्रमात मी लोकांना विचारलं
की अजून एक करू का मग आम्ही कार्यक्रम, तर सगळे हो हो निश्चित करा आणि मग दर रविवारी करा असं म्हणत म्हणत आम्ही 4 कार्यक्रम केले आणि या रविवारी आता आमचा 5वा कार्यक्रम असणार आहे. क्या बात त्यामुळे आहे. येस, ते खूप छान रंगतं आणि मी स्वतः ते पाहिलेलं आहे आणि खूप उत्तम आणि छान प्रतिसाद त्याला मिळत असतो आणि लोक त्याच्यावर लाईव्ह त्यांचे कमेंट्स देतात, त्यांची फरमाईश केली जाते. तर तशी आज आमची सुद्धा एक फरमाईश आहे आमच्या प्रेक्षकांसाठी लोकशाही न्यूजच्या. तर रुजुता आणि शिरीषजी आपल्या सोबत आहेत आणि आपण जसं फरमाईश केली आहे त्यांनी आपली फरमाईश अगदी ऐकलेली आहे आणि आपल्यासाठी खास ते आता एक छान अनोखा प्रयत्न जे ते करतात ते आपल्यासाठी करणार आहे. रुजुता, एव्हरीथिंग इज टू यू रुजुता आणि तू आता सांग आणि तुझा कार्यक्रम चालू कर. येस. येस, लोकशाहीच्या सगळ्या प्रेक्षकांचं आम्ही जो हा कार्यक्रम करतो माझी आवड, त्याची एक झलक केवळ तुमच्यासाठी एक मराठी गाणं सादर करतोय आम्ही. विठ्ठला तू वेडा कुंभार हे गाणं आहे. अर्थात हे गीत गदी माडगुळकर यांचं म्हणजेच गदिमा आणि संगीत आणि गायन सुद्धा सुधीर फडके, बाबूजी. खरं तर बाबूजी आणि गदिमांची अनेक अजरामर गीतं आपल्याकडे आहेत. त्यापैकी हे एक गीत आहे जे शिरीष त्यावर शीळ वाजवणार आहे आणि ते किती छान लिहिलंय बघा. फिरत्या चाका वरती देसी मातीला आकार विठ्ठला तू वेडा कुंभार माती पाणी उजेड वारा तूच मिसळशी सर्व पसारा आभाळात मग येई आकारा तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंत ना पार विठ्ठला तू वेडा कुंभार. क्या बात आहे. म्हणजे अगदी शब्दन शब्द त्या शिळेतून ऐकायला येतो आणि ती इतकी मधुर वाटते ऐकायला. म्हणजे मी फेसबुक वरती लाईव्ह बघितले तुमचे कार्यक्रम, पण आता जेव्हा मी पुन्हा एकदा ते ऐकलं तेव्हा खरंच ती मजा खूप वेगळी आहे आणि तो एक वेगळाच अनुभव आहे. थँक्यू शिरीषजी आणि थँक्यू रुजुता की तुम्ही हे आमच्यासाठी खास केलं. आपण पुन्हा एकदा असं काहीतरी करू. ही झलक होती फक्त प्रेक्षकांसाठी. आपण छान व्यवस्थित याचा एक छान लाईव्ह पुन्हा कार्यक्रम करू आणि असं मला वाटतंय आणि छान मस्त मजा येईल. असं म्हणजे अगदी 2-3 मिनिटात एवढं छान वाटलं ऐकायला. तर पुन्हा एकदा रुजुता आणि शिरीषजी तुमचं खूप खूप धन्यवाद. तुम्ही लोकशाही न्यूजच्या प्रेक्षकांसाठी हे खास केलं आज. आणि लोकशाही न्यूजच्या सगळ्या प्रेक्षकांना मी सांगू इच्छिते की ही झलक जर का आवडली असेल तर फेसबुक लाईव्ह वर माझ्या फेसबुक हँडलवर हा कार्यक्रम आम्ही दर रविवारी 11 वाजता सादर करतो, जो या रविवारी 12 वाजता आहे. कारण मन की बात असण्याची शक्यता आहे 11 वाजता. तर ज्यांना हे आवडलं असेल त्यांनी माझ्या फेसबुक हँडलवर प्लीज या आणि लाईव्ह हा कार्यक्रम बघा. आणि लोकशाहीच्या प्रेक्षकांसाठी तू म्हणतेस तसं चैताली आपण परत एक कार्यक्रम करूया निश्चित. नक्की नक्की. थँक्यू वन्स अगेन. आणि तुम्ही असा वेळ दिला, तू अशी कनेक्ट झाली सगळ्यांची आणि आपण खूप छान गप्पा मारल्या. लॉकडाऊन मध्ये मी एवढंच म्हणेन की तुम्ही सुद्धा घरात राहा, सेफ राहा आणि काळजी घ्या. पुन्हा भेटूच, पुन्हा गप्पा मारूच. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. नमस्कार. थँक्स. बाय. बाय बाय. सध्या सोशल मीडियावर एक चॅलेंज धुमाकूळ घालतंय. मोस्ट लाईकली टू असं या चॅलेंजचं नाव आहे. नुकतंच हे चॅलेंज राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता आयुष्मान खुराना आणि त्याच्या पत्नीनं पार पडलंय.
Who wears the pants? Who made the first move? Who's a better kisser? Who's smarter? Who works harder? Who's always right? Who's gonna make more money? Who wants to get married first? Who's funnier? Who wants more kids? Who wears the pants? Who needs the most attention? Who's more likely to get away with murder? Who's most athletic? Who buys better gifts? Who texts first in the morning? Who's more attractive? Who's the most adventurous? Who's hornier? Who's more outgoing? Who's most likely to become TikTok famous? Who is most likely to forget an anniversary? Who's most likely to write a love poem? Who gets most jealous? Who's the most argumentative? Who's the better cook? Who is the most stubborn? Who dresses better? Who is the better cook? Who's the better driver? Who has been in more car accidents? Who initiated the first kiss? Who is the bigger baby when sick? Who is the most embarrassing? Who is the better half? आज सगळीकडे अर्थ डे साजरा केला जातोय आणि त्याच निमित्तानं अभिनेत्री अश्विनी भावे यांनी सुद्धा त्यांचा एक खास व्हिडिओ शेअर केलाय. Hi there. Here I am taking a walk in my yard, surrounded by this beautiful nature. And I feel so fortunate to be able to enjoy this beauty. Today I planted 2 fruit trees, mango and guava, to celebrate Earth Day. मैं ये जानती हूँ कि हर किसी के पास आंगन नहीं होता, खासकर शहरों में रहने वाले लोग. लेकिन इसका ये मतलब नहीं कि आप अर्थ डे को सेलिब्रेट नहीं कर सकते, बिकॉज देयर आर सो मेनी डिफरेंट वेज. यू आर क्वारंटीन, होपफुली यू आर ऑल सिटिंग एट होम एंड योर किड्स आर विथ यू. You can easily have a conversation with them about the worst effects of global warming on our planet. You can sit down and watch a beautiful nature documentary with them. Just the other day, I watched a documentary named Our Planet. What a beautiful documentary. While watching, I kept feeling that, oh my God, I'm such a tiny little part of this huge planet. The thing is, I can be a tiny part, but I do want to be a contributing part. What do you say? I love kitchen gardening. That's my thing. So I grow many vegetables organically and use it in my kitchen. I also grow some fruit trees and take care of them. But if gardening is not your thing, you can still be contributing by donating some money to organizations that are working, or NGOs that are working to conserve nature. If you are an animal lover, then you can adopt an animal or work with an organization that works for the cause of endangered species. And if nothing else works for you, then you can stop using plastic. Start using reusable water bottles when you go out for exercise. What do you say? Oh, I'm sure you can find your own cause that you feel passionate about. Go green, guys. Love this planet. Happy Earth Day. आणि याच नोटवर स्टारशाहीमध्ये इथेच थांबतोय. नमस्कार.